बॉल आकाश मात्र यावेळी कुठेतरी बॅटिंग करावी लागणार आहे. मोठी धावसंख्या जोडावी लागणार आहे. कारण या अगोदरची मॅच कुठेतरी डिफेन्स चेस करत होते आणि आता मात्र कुठेतरी पहिली बॅटिंग आहे. विराज विराज क्या बात आहे विराज. अगदी आकाशने एक चांगला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक चांगला ट्रॅव्हल केला होता. बॉल विराजने थांबवलाय. 2 बॉलाने 1. कारण सोडा पहिलं षटक. आजच्या दिवसामधील ही तिसरी मॅच आपण पाहतोय, अनुभवतो, आनंद घेतोय. क्या बात आहे. आणखी एक चांगला टप्पा पाहायला मिळतोय. कारण सोडा फुल स्टायलिश आहेत. कारण अलीकडे मात्र काहीतरी एक स्वरूप बदललंय करणचं. एक राहणीमान अलीकडे पाहायला मिळतोय. एक ओहो क्या बात आहे. करण शांत ठेवलंय. या वाघांना शांत ठेवलंय. हे वाघ कोणत्याही क्षणी डरकाही देऊ शकतात, परंतु कितपत हे वाघ शांत ठेवले जात आहेत. डॉट बॉल. चला यानंतर इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. पुढील 4 संघांनी सज्ज राहायचंय. इनिंग मध्ये टॉस होणार आहे. चार बॉल आणि केवळ 1च रन आहे. बॅटने कडा घेतली. 1 रन मिळते. यावेळेला एक चांगला स्ट्रोक. आकाश गुरव. पल्ली का हल्ला. चला यंग बॅकर माझगाव आणि ज्युनियर सम्राट क्रिकेट क्लब आपण आपल्या आयोजकांकडनं देण्यात येणारे टी शर्ट घेऊन जायचे आणि लगेच आपल्या इनिंग मध्ये टॉस केला जाणार आहे, याची नोंद असावी. शेवटचा बॉल आणि बल्लीने कुठेतरी एक शेवटच्या बॉलला एक चौकाराचा आकार दिलाय. 6 रन होत आहेत. अविनाश मुके रोहेल, तुम्ही बरेच टीम मिटिंग घेताय. लास्ट कॉल आहे. लास्ट कॉल, शेवटचा कॉल. चला टी शर्ट साठी यायचंय.
हॅलो. व्ही यंग पॅकर माझगाव आणि ज्युनियर सम्राट क्रिकेट क्लब टॉससाठी यायचंय. या वेळेला चुकी होते. ही अशी चुकी करून चालणार नाहीये. चौकार मिळते. माझगाव आपण आपल्या टी शर्ट साठी यायचंय. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करायचंय. टी शर्ट घालून आपला टॉस केला जाणार आहे. टी शर्ट साठी यायचंय. बराच लांबून रनिंग करत करण आले रनआउट साठी. हा प्रयत्न केला. एक महत्वाची विकेट जोडायची होती. माझगाव संघ आपण आपले टी शर्ट घ्यायचे. 2 बॉल 11 रन. यावेळेला डॉट बॉल. ताजू नक्कीच चांगली कामगिरी करतायत. काहीसा तो चौकार थोडासा चुकीचा ठरतोय कारण ती क्षेत्ररक्षणाची बाजू कमी पडली. अन्यथा ते पिचिंग केलेले टप्पे तुमचे खूप चांगले राखलेत. 3 बॉल आणि 11 रन. आणखी एक धाव मिळते. 4 बॉल आणि 12 रन. यावेळेला ओव्हर पिचिंग नो बॉल आणि त्याच बरोबरीने व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला. एकच रन मिळणार आहे. नो बॉल अगदी अचूक असा पंचांनी या गोलंदाजाला स्टेप आउट केलाय. परंतु नीट कनेक्ट झाला नाहीये. लेग बाय स्वरूपात ही रन ही धोक्याची शक्यता. ही काहीस थोडस लेग बाय 2 रन मिळत आहेत. ही रिस्क होती खूप मोठी. एका धावेसाठी घेतलेली एक मोठी रिस्क होती. 5 बॉल आणि 15 रन. ओहो यावेळेला एक चांगला स्ट्रोक. शिवा होते. शिवाकडे गेलाय चेंडू. शिवाने थांबवलाय चेंडू. रोखलाय. षटक समाप्त आणि रन झालेत 16. 12 बॉल आणि 16 रन.
12 बॉल आणि 16 रन हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. अजूनही उर्वरित 12 बॉल बाकी आहेत आणि ही जोडी मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे. या जोडी आकाशची नजर फिरती नजर पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहतोय, प्रत्येक झोन मध्ये एक दिशा पाहतोय. चौकाराचं एक साम्राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक दिशा राखतोय. शुभम येतोय. शुभम मॅन ऑफ द मॅच मिळालो. तर शुभमला मात्र तिसऱ्या षटकासाठी मार्गस्थ केलं जात आहे. ही जोडी उद्ध्वस्त करण्यासाठी आता हे तिसरं शस्त्र उगारलंय शुभम नावाचं. परंतु हे शस्त्र कितपत धारदार ठरतंय, या जोडीवरती कसा हा शुभम गोलंदाजीचा वार करतोय, कितपत घातपात करतोय या जोडीला. पहिलाच बॉल चुकी 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 चुकी. पुन्हा ही दुसऱ्यांदा चुकी झालीये. पहिली चुकी देखील झाली, ती संघाने मात्र उराशी घेतली. परंतु पुन्हा आणखी एक चुकी झालीये. रन झाले तर एकंदरीत या चौकाराने. 20 धावा झाले. 20 सुरुवात ज्या प्रकारे झाली, 4 बॉल ज्या प्रकारे हाताळले, त्या प्रकारे असं वाटलं होतं की कुठेतरी या जोडीला मोठी धावसंख्या आखता येणार नाहीये. परंतु कुठेतरी मनामध्ये एक ठाम विश्वास ठेवला. पुन्हा एक कॅल्क्युलेशन सेट केलं. धीम्या गतीने का होईना, परंतु हळुवारपणे आपण या धावसंख्येला एक चांगला आकार देऊयात. 20 धावा झाल्यात. अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडूंमध्ये एक जवळपास आणखी 15 ते अधिक 20 धावा जोडाव्या लागतील. एक 40 धावाचं लक्ष्य तरी निर्माण करावं लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, टॅप केला. डिक्लेअर स्वरूपात 1 रन. राजन आणि आकाश. अच्छा दिवसातील तिसरी मॅच, 2 विजेत्या संघांमधील मॅच. 2 संघांना पराभूत केलंय. 2 संघांना पराभूत करत अनुभव मिळवलाय आजच्या दिवसाचा. आणि तो अनुभव पुन्हा एकदा पणाला लावतायत हे 2 संघ. या अधुऱ्या चषकावर प्रत्येकाला नाव कोरायचंय. या हंगामामध्ये कामगिरी बजवायची आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. शिवाकडे जातोय बॉल. 22 3 बॉल 22. चांगला कनेक्ट केला, परंतु पुन्हा शुभम कडेच बॉल जातोय. डॉट बॉल. क्या बात है. आकाश गुरव बल्ली का बल्ला फिर से कर दिया हल्ला. आकाश गुरव. शुभम लोखंडेला आणखी एका चौकाराला सामोरं जावं लागतंय. म्हणजे बॉल कुठे पिचिंग करू हे तू ठरव, कारण बॅटिंग करतोय आकाश गुरव. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एक चांगली भूमिका बजावतोय. हा बघा आणखी एक चांगला कनेक्ट केलाय. शिवाकडे बॉल जातोय. शिवा मात्र एक सुखरूपतेचा श्वास देत आहेत गोलंदाजांना. म्हणजे माझ्याकडे येतोय, मी चेंडू थांबवतोय. परंतु प्रत्येकाला हे कार्य करायचंय. 3 षटक झाले आणि रन झाले 27. अजूनही 6 बॉल बाकी. ही जोडी, या जोडीला कुठेतरी आता मात्र आणखी एक विस्फोटक फलंदाजी झाली, आक्रमकता दाखवलाय. परंतु आता मात्र घटस्फोट. चला या जोडीसाठी कानमंत्र, टीम मीटिंग, बराच प्रयत्न करावा लागतोय या वाघांना, या शिकारांना. मात्र कुठेतरी अजित सावो, चला प्लीज अजित, लास्ट ओव्हर आहे लवकर अजित.
शेवटचं षटक आहे आणि बॉलर आहेत केसर. केसर येतोय. केसरचा होतोय का असर गोलंदाजीवर पाहूयात. अनेकांनी प्रयत्न केले परंतु या केसरला मात्र काढलंय. टॉस साठी लगेच सज्ज व्हायचंय टीम माझगाव पॅकर आणि टीम स्वामी समर्थ ज्युनियर सम्राट. क्या बात आहे. केसरला बाहेर काढलं. केसर हे शस्त्र बाहेर काढलं आणि आकाशला माघारी जावं लागतंय. केसरचा पहिल्या बॉलवर झाला असर पण ही विकेट खूप बऱ्याच वेळानंतर आली आहे. घनश्याम घनश्याम येत आहेत. उर्वरित शेवटचे 5 बॉल आहेत. अधिरा स्पोर्ट्स आयोजित अधिरा चषक 2024 एक चांगली क्रीडा स्पर्धा. स्टेप आउट केला. रनआउटची संधी एका मागोमागे एक. मागे देखील असं झालं होतं की म्हणजे एकदा विकेट आली ना की दुसरी विकेट यायला देखील टाइम लागत नाही परंतु ती पहिली विकेट येणं खूप महत्वाचं असतं. ती पहिली विकेट घेणं खूप महत्वाचं असतं. त्या सेट झालेल्या बॅटरला माघारी पाठवणं महत्वाचं असतं. रनआउट. 4 बॉल बाकी. उर्वरित बॉल बाकी आहेत 4. यावेळेला आणखी एक विकेट म्हणजे विकेट येत नव्हते आणि विकेट आली आहे म्हणजे एका मागोमाग एक 3 विकेट मिळालेत. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 27 रन झालेत. सुमित वरही परिसरातील आणखी एक खेळाडू. चेक केलाय. लास्ट 3 बॉल आहेत. एक रन मिळेल. 28 रन. 4 बॉल 28. शेवटचे 2 बॉल. राजनकडे स्ट्राईक आहे. राजन सेट बॅट्समन आहे. सलामीचा बॅट्समन आहे. राजन मात्र हे शेवटचे 2 बॉल नक्कीच प्रयत्न करणार
एकच दुसरा चौकार हा विचार नक्कीच करणार. परंतु बॉलर केसर केसर मात्र कितपत त्या बॅटरला बॅटच्या रडार मध्ये चेंडू देतोय हे पाहूयात. क्या बात आहे, केसरचा होतोय असर नक्कीच. डॉट बॉल, लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल महत्वाचा आहे. म्हणजे पूर्णतः हा ग्राफ खाली आणला. हो विराज, क्या बात आहे, चांगला चेंडू थांबवलाय. एक रन, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी आणि दोन धावा मात्र कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेला रनआउट होतोय. दोन धावा पूर्ण होत असताना रन झाले 31 धावांचं लक्ष आहे. चला पुढील दोन्ही टीम टॉस साठी यायचंय. रिव्ह्यू आहे, ठीक आहे, रिव्ह्यू घेतलाय. व्ही यंग पॅकर माझगाव कॅप्टन आणि ज्युनियर सम्राट क्रिकेट क्लब कॅप्टन. चला टॉस साठी यायचंय कॅप्टन, दोन्ही टीम कॅप्टन. चला कॅप्टन यायचंय, दोन्ही टीम कॅप्टन. लवकर आपण टॉस साठी हजर व्हायचंय. एका बाजूला व्ही यंग पॅकर माझगाव आणि एका बाजूला ज्युनियर सम्राट क्रिकेट क्लब. अशी मॅच पुढील 4 संघांमधील ही पहिली मॅच आपण पाहणार आहोत. माझगावचा हा संघ, माझगावचे कॅप्टन दाखल होत आहेत. चला रिव्ह्यू घेतला होता, नॉट आउट आहे, 2 रन मिळत आहेत. आमचे तेजस चव्हाण या पुढील मॅचचा टॉस करतायत. निर्णय जागेवर कळवायचा आहे. समोर बघायचंय कॅमेराकडे, समोर कॅमेरा आहे. हा पुढील मॅचचा टॉस केला जातोय. कॉल केलाय, निर्णय कळवायचा आहे. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. चोवीस आणि 31 समीकरण आहे. म्हणजे या आजच्या दिवसामध्ये काही एक जवळपास 30 ते 32 धावाच जोडले जात आहेत. सलामीची जोडी शुभम लोखंडे आणि करण ही जोडी येते.
पहिलाच बॉल. एका धाब्याने सुरुवात. क्या बात आहे हेनॉय. एक चांगला चेंडू थांबवलाय, एक चौकार थांबवलाय. क्या बात है धीरज. डॉट बॉल. व्हाईट बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू टॅप केला होता, परंतु ग्राउंड शॉट पाहायला मिळालाय. एक रन. चांगले षटक नीरज हातात आहेत. अगदी लास्ट बॉल आहे. 3च धावा खर्च केल्यात, 4 रन खर्च केलेत. पुन्हा यावेळेला एक्स्ट्रा रन मिळतोय. व्हाईट बॉल. टाळावे लागतील हे रन. कमी धावांचं लक्ष आहे, टाळावे लागतील. 4 बॉल आणि रन झालेत 5. सात धावा एका षटकानंतर.
यावेळेला शुभम चौकार. शुभमला मॅन ऑफ द मॅच मिळाले. अटॅक, डायरेक्ट अटॅक या भाषेत उत्तर दिलं आणि यावेळेला देखील तसंच स्टेप आउट केला, अटॅक केलाय. 4 रन. 3 बॉल आणि रन झाले तर 13. तीन बॉल 13 रन. 9 चेंडू आणि 13 रन पाहायला मिळत आहे. थोडेसे रन मात्र कुठेतरी थोडेसे कमी होताना पाहायला मिळाले. अधिराज सत्यविनायक कामोटे एक अजूनही मॅच मध्ये पकड निर्माण केली जाऊ शकते. ही चौकार आली आहे त्यानंतर देखील 15 बॉल 18 ही मॅच देखील पकड निर्माण केली जाऊ शकते. कारण एक अचूक टप्पे ठेवावे लागतील, राखावे लागतील, एक्स्ट्रा रन टाळावे लागतील. बॅटने काढा घेतली, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का? दुसरी आणि फेकी केली. फेकी करताना होते चुकी. 2 धावा मात्र मिळत आहेत. राजन होते, राजनकडनं मात्र ही चुकी होते. काहीसा उशिरा पोहोचला चेंडूवर. हो, आणखी एक कव्हर्स. 1 to go आणि 16 रन. लास्ट बॉल. 16 झाले. 16. क्या बात आहे, चांगला टप्पा पाहायला मिळतोय. आकाश यावेळेला विकेट. 12 बॉल आणि 15 हे समीकरण राहतं. ही विकेट महत्वाची होती, येणं गरजेचं होतं. एकाच दुसरी या 2 जोडींपैकी विकेट काढणं महत्वाचं होतं. 12 बॉल आणि 15. अजूनही 2 गोलंदाज बाकी आहेत. सुशांतची गोलंदाजी देखील आज चांगली पिचिंग करते, चांगले टप्पे राखते. परंतु सुशांतला शेवटच्या स्थानावर की 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी देतायत. एक 12 बॉल आणि 15 हे समीकरण आहे. सुशांत येत आहे 3ऱ्या षटकासाठी. सुशांतला एक जवळपास 6 चेंडूंमध्ये एक सरासरी धावफलक देणं गरजेचं राहणार आहे. जर एक जवळपास 4 धावांचं जरी षटक हाताळलं तरी उत्तम राहील. परंतु सुशांत मात्र कितपत हे षटक हाताळतोय. शुभम लोखंडे आहे, अजित येतोय नवीन बॅट्समन. पहिलाच बॉल स्टेप आउट केला, घनश्यामकडे जातोय. 1 रन. चौकार अजित. स्वीप शॉट. हेनोने प्रयत्न केला, झोकून दिलं, परंतु चेंडू लांब राहिला. काय शॉट केलेत. कॅप्टन इनिंग शॉट पाहायला मिळतोय. अजितने मागे मॅच मध्ये देखील असंच काही चौकार पाहायला मिळाला. पुन्हा पुढे आले, स्टेप आउट केला. यावेळेला मात्र हा व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर हा रन मिळतोय, विकेट मिळतोय. बॉल टू बॉल 9 बॉल आणि 9 बॉल 9 अशी मॅच आहे. बॉल टू बॉल.
कोण मात्र या दोन संघांमधून सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. खूप महत्वाची दोन्ही संघांसाठी ही मॅच. प्रत्येकाला या चषकावर नाव कोरायचंय, प्रत्येकाला अधिराज्य गाजवायचंय. अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा चषक हा नावावर करायचा आहे. त्यासाठी प्रयत्न होतोय, त्यासाठी संघर्ष आहे, त्यासाठी मेहनत, त्यासाठी हे कष्ट. 9 बॉल आणि 9. अक्षय येतोय. एक रन. लास्ट 2 बॉल. हो चेक केलाय. स्टेप आउट केलाय रनआउट साठी. कीपर आकाश, परंतु नो बॉल. 2 धावा. 2 धावा मोक्याच्या क्षणी झालेली चुकी. सुशांत कडनं होते काहीशी चुकी. 8 बॉल आणि 6. 25. अजून 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 कमबॅक केला जाऊ शकतो. काही 2 चेंडू हे निर्णायक वळण देऊ शकतात. ते चांगले पिचिंग करावे लागेल. 8 बॉल 6. अजूनही मॅच चालू आहे. फुल टॉस बॉल रनआउट साठी. हेनॉय 1 रन. 1 टू लास्ट बॉल. 5 धावांची गरज. 7 बॉल आणि 5. हा डॉट बॉल काढावा लागेल आणि शेवटच्या षटकामध्ये 5 रन ठेवावे लागतील. स्टेप आउट केलाय. 1 रन लेग बाईच. 6 आणि 4. 6 बॉल 4. काल 6 बॉल 6 धावा देखील डिफेन्स केल्या. निहार राणे, जावेद 11 ब्लू स्टार विक्रोळी संघाचा कल्याण संघासमोर गोलंदाजी केली. आई स्वराज गावदेवी या संघासमोर रोहन आणि गांगुली होते. त्या दोघांनी मॅच बनवली होती. एक मोठं लक्ष चेस केलं, परंतु कुठेतरी 6 बॉल 6 धावा त्या जोडीला देखील फसवलं आणि विजय मिळवला. यावेळेला घनश्यामकडे आहे तर 6 चेंडू आणि 4 रनांसाठी डिफेन्स करण्याची जबाबदारी. अनेक मॅच बनवल्यात, अनेक मॅच नावावर केल्यात, अनेक विक्रम घडवलेत. आज देखील विक्रम घडवावे लागतील. या घनश्यामकडे हे आव्हान आहे. घनश्याम देखील चेंबूरचा आहे आणि शुभम देखील चेंबूरचा आहे. या 2 चेंबूरकरांविरुद्ध हे आव्हान पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल वरती ही स्टंपिंग साठी प्रयत्न. रिव्ह्यू घेतलाय.
नॉट आउट. एक रन मिळेल. 6 बॉल आणि 3 धावांची गरज. स्टेप आउट केला. नो. आणि यावेळेला डॉट बॉल. रनआउटची संधी होती परंतु डॉट बॉल. अजूनही 5 बॉल 3 रन करायचे. शुभम अटॅक करतोय. शुभमने सांगितलं सिर्फ तोडते रहो. क्या बात आहे. घनश्याम कम बॅक. पुन्हा शुभमने टाकली विकेट. मागे देखील असंच केलं शुभमने. 2 धावा पाहिजे होते आणि विकेट टाकली. आणि यावेळेला देखील शुभमने तसंच काहीच केलंय. अजूनही मॅच संपली नाही. अजूनही 4 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. अजूनही घनश्याम कमबॅक करून देतोय. अजूनही अधिरा सत्यविनायक कामोठे मॅच मध्ये आहे. मॅच संपलेली नाहीये. 6 चेंडू 6 धावा काल डिफेन्स केल्या. आज 6 चेंडू 4 धावा डिफेन्स होत आहेत का? अधिरा सत्यविनायक कामोठे विरुद्ध अविनाश मुकेश रॉयल अशी मॅच. सेकंड राऊंड सेमीफायनल लढतीमध्ये जाऊन पोहोचायचंय. त्यासाठी संघर्ष, त्यासाठी प्रयत्न, त्यासाठी कष्ट. 4 बॉल आणि 3 रन. अजून एखादा डॉट बॉल आला की पुन्हा आणखी एक पकड तयार होईल. शिवा नवीन बॅटर शिवा. क्या क्या बात है. घनश्याम. जोरदार टाळ्या झाला पाहिजे घनश्याम साठी. घनश्याम शिंदे 3 बॉल 3 या समीकरणावरती मॅच आणली आहे. सतत 2 बॉल. तो पहिला चेंडू जर बघायला तर घनश्यामने हे 3 चेंडू मात्र क्या बात आहे. मॅन फ्रॉम चेंबूर. चेंबूरकरांना चेंबूरकरांचं उत्तर मिळत आहे. या प्रत्येक चेंबूरकराला हा एकटा चेंबूरकर मात्र उत्तर देतोय. कौन येतोय न्यू बैटर? आ गया है केसर, जिसका बॉलिंग पे बहुत गहरा पड़ा था असर. अब देखते हैं ये केसर क्या कर पाएगा. क्या बात आहे. आमचे सतीश शिंदे आयोजक हे मात्र कुठेतरी ही मॅच जर घनश्यामने विजयी केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हा घनश्याम शिंदे, ही शिंदेशाही. एकीकडे सतीश शिंदे आणि एकीकडे घनश्याम शिंदे. ही शिंदेशाही राखतो का? विचार विचार विचार. जाणीवपूर्वक गोलंदाजी करावी लागेल या चषकावरती. 3 बॉल 3. क्या बात आहे. घनश्याम शिंदे यावेळेला आणखी एक डॉट बॉल, आणखी एक विकेट. दोन बॉल 3. प्रेक्षकांना मॅच आवडते का? आवडली असेल तर घनश्याम साठी टाळ्या होऊ देत. क्या बात आहे घनश्याम. 2 बॉल 3. आता मात्र चित्र बदललं. आता परिवर्तन केलं जातं. आता क्षेत्ररक्षण मागे घेतलं जात आहे. हे अनुभव आहे. हा अनुभव गेल्या अनेक वर्षाचा. 2 बॉल. मनीष येतोय न्यू बॅटर. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. कधीही काही होऊ शकतं. 2 बॉल 3. मॅच जिंकवली तर आणखी एक पारितोषिक घनश्याम साठी. आकाश बागल 2000चा. आकाश बागल यांच्याकडून.
या वेळेला आता एक एक रन महत्वाचा आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे. या वेळेला मनीष स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नात होते. विकेट विकेट विकेट, एक बॉल आणि दोन. घनश्याम 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 ही शिंदेशाही राखतो का? सतीश शिंदे यांच्याकडून ही मॅच जर विनिंग केली तर घनश्यामला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि आकाश बादल यांच्याकडून 2000चं पारितोषिक आहे. पैसे आलेत. धक 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 धक, अजूनही लास्ट बॉल आहे. अक्षय स्ट्राईकला येतोय. महत्वाचा निर्णायक सेमीफायनल मध्ये घेऊन जाणारा बॉल, हा विजयाचा बॉल, हा विजयाचा बॉल. ओमकार सुतार 501 असणार आहेत. लास्ट बॉल, एक बॉल 2 रन. अक्षय 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 स्ट्राईकला आहेत. घनश्याम या संपूर्ण चेंबूरकरांना एकटा चेंबूरकर मात्र कुठेतरी प्रत्युत्तर देतोय. खूप महत्वाचा बॉल आहे. केवळ 3000चा नाही तर सेमीफायनलचा हा बॉल आहे. खूप महत्वाचा बॉल आहे. वैयक्तिक वैयक्तिक मिळणार आहेत. खूप जाणीवपूर्वक विचारपूर्वक हा चेंडू राखायचा आहे, हाताळायचा आहे. दोन्ही बाजूला आनंद होणार, दोन्ही बाजूला चर्चा तर होणार. आणि एक बॉल 2. काय मॅच आणली होती, पण घनश्यामची चर्चा नक्कीच राहणार आहे. इथपर्यंत या संपूर्ण चेंबूरकरांना कष्ट करावे लागले. 1 बॉल 2 पर्यंत मॅच आणणं म्हणजे खूप कठीण परिस्थिती निर्माण केली होती. हॅलो, मी विनंती करतो, आपण सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. अधिरा, सत्यविनायक कामोटे, सुशांत, आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचंय.
केसर केसर मॅन ऑफ द मॅच अविनाश मुकेश रॉयल केसर आपण देखील यायचंय. चांगली गोलंदाजी आज केसरची पाहायला मिळाली. सुशांत येत आहेत. मी आदित्य यांना विनंती करतो, आदित्य असतील आणि श्रीकांत, आपण हे सन्मान चिन्ह द्यायचंय. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. सत्यविनायक कामोटे, अधिरा सत्यविनायक कामोटे आणि त्याचबरोबर अविनाश मुकेश रॉयल अशी मॅच होती. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच पाहायला मिळाली. धन्यवाद. केसर आपण यायचंय, आपला मॅन ऑफ द मॅच घ्यायचंय. केसर अविनाश मुकेश रॉयल केसर. चला ठीक आहे, आपण केसर उपस्थित नाहीये, आपण केसरला हे मॅन ऑफ द मॅच नंतर देऊ. तर वळूयात पुढील मॅच कडे. व्ही यंग माझगाव पॅकर आणि एका बाजूला केसर येत आहेत. केसर यायचंय, आपण लगेच केसरला हे मॅन ऑफ द मॅच देऊ आणि मॅचला लगेच सुरुवात करू. केसर यायचंय. यस केसर है आज. केसर कैसा लग रहा है इस टूर्नामेंट का खेलते हुए, और ये टूर्नामेंट के बारे में आपको मैन ऑफ द मैच मिला है, आपकी जीत हुई है, आपकी बॉलिंग अटैक भी अच्छा हुआ था, इस दौरान आपको ये मैन ऑफ द मैच दिया जा रहा है, क्या कहेंगे आप? काफ़ी अच्छा ऑर्गेनाइज किया था टूर्नामेंट और बहुत मज़ा आया ये टूर्नामेंट खेलने को, और नेक्स्ट ईयर भी रखे, यही मैं चाहूँगा. सेमीफाइनल में जा चुके हैं अविनाश मुकेश रॉयल. एक बड़ी स्टार का से एक बड़ा टीम है, उस टीम में आप कितने साल से और कितने मैच अभी तक खेल चुके हो? अभी फ़िलहाल 3-4 टूर्नामेंट ही खेला हो, अभी अभी ज्वाइन हुआ वो टीम में, तो देखते हैं आगे तक खेलेंगे, यही रहेगा. यस अभी अभी खेल रहे हैं, मतलब अविनाश मुकेश रॉयल इसको एक अच्छा चेहरा और नया चेहरा मिला है आपके रूप में, तो आपकी बॉलिंग ऐसे ही उस टीम के लिए कामयाब रहे और बेस्ट ऑफ लक. चला वळूयात पुढील मॅच कडे.